नमस्कार, मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी। आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा। चला तर वळूया पुढील बातमीकडे। आता बातमी आहे आंदोलनाची, पाहूया सविस्तर। विद्युत शवदाहिनी इतर ठिकाणी हलवण्याच्या मागणीसाठी तरोडा भागातील नागरिकांनी महापालिकेसमोर आंदोलन करत विद्युत शवदाहिनी बसवण्याला तरोडावासियांनी चांगलाच विरोध केलाय। महानगरपालिका हद्दीतील तरोडा जुनेगाव येथे विद्युत दाहिनी बसवण्यासाठी पालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत, परंतु तरोडावासियांनी विद्युत शवदाहिनी बसवण्याला विरोध केला आहे। तरोडा भाग सोडून शवदाहिनी इतर ठिकाणी बसवण्यात यावी या मागणीसाठी नागरिकांनी महापालिकेसमोर आंदोलन देखील केले। दरम्यान तरोडा भागात पूर्वीच एक शमशानभूमी असून विद्युत शवदाहिनी बसवण्यास हिंदू धर्माच्या नियमानुसार अंत्यसंस्कार करण्यासाठी अनेक बंधने येणार आहेत। त्यामुळे ही विद्युत शवदाहिनी इतरत्र बसवण्यात यावी अशी मागणी यावेळी तरोडावासियांनी केली आहे। आज नांदेड वाघा महानगरपालिकेमध्ये समस्त गावकरी मंडळी, आम्ही 200-300 लोक गावकरी मंडळी या ठिकाणी यासाठी आलोत की नांदेड वाघा महानगरपालिका हद्दीमध्ये प्रभाग क्रमांक 2 तरोडा बुद्रुक येथे दलित वस्ती अंतर्गत या ठिकाणी विद्युत शवदाहिनी या ठिकाणी बसवण्यात येणार आहे। आज माननीय आयुक्त महोदयांना आम्ही निवेदन दिलं की नांदेड शहरापासून 8 किलोमीटर आपण शहराच्या बाहेर ही विद्युत शवदाहिनी या ठिकाणी बसवतायत। 2,70,00,000चं टेंडर आपण काढला त्या ठिकाणी। माझी माननीय आयुक्त महोदयांना एवढी विनंती राहणार आहे की तर ही जर शहराच्या बाहेर 8 किलोमीटरवर जर ही विद्युत शवदाहिनी जर या ठिकाणी बसवली तर शहरातल्या नागरिकांना याचा फायदा होणार नाही। विकास काम हे शहरामध्ये झालंच पाहिजे, विकास कामाला आमचा कुठला विरोध नाही। मात्र शहराच्या मध्यभागी तरोडा नाका येथे नांदेड वाघा महानगरपालिकेची 5 एकर जमीन आहे, ती अतिक्रमणाच्या विळख्यामध्ये ती जमीन आहे। आम्ही सर्व समस्त गावकरी मंडळी आम्ही माननीय आयुक्त महोदयांसोबत राहतो, प्रशासनासोबत राहतो, त्या ठिकाणचं ते अतिक्रमण हटवावं आणि विद्युत शवदाहिनी त्या ठिकाणी बसवावी, जेणेकरून प्रदूषण मुक्त होईल आणि शहरामध्ये सर्व शहरवासियांना त्या ठिकाणी उपयोगी येईल, जेणेकरून त्या ठिकाणी डिझेल वगैरे काही लागणार नाही, अतिशय शहरवासियांना सेवादायक होईल। या ठिकाणी फक्त ती 5 एकर जमीन या ठिकाणी यासाठी ठेवलेली आहे की त्या ठिकाणी बीओटी तत्वावरती जमीन विकायची आणि कुठेतरी चिरीमिरी करून 40-60चा फॉर्म्युला करायचा। हा घाट घातलेला आहे आणि हेतुपूर्वक या ठिकाणी कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरचा फायदा व्हावा म्हणून शहराच्या बाहेर हे विद्युत शवदाहिनी या ठिकाणी 8 किलोमीटरवर बसवायची, जेणेकरून त्याचा कुणाला फायदा सुद्धा होऊ नये आणि त्यानंतर काही कालखंडाने त्याच भंगारमध्ये मशनी काढायच्या आणि त्या डिस्मॉलिशन करायच्या आणि पुन्हा त्या ठिकाणी टेंडर करायचं। हा कुठेतरी हा उद्योग बंद झाला पाहिजे, ही माननीय आयुक्त महोदयांना आम्ही विनंती केली। मधील 4 नगरसेवक हे नांदेड वाघा महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये प्रस्ताव हा पारित झालेला आहे, ठराव पास झालेला आहे आणि 2,70,00,000ची निविदा ही मंजूर केलेली आहे। ठीक आहे, मला त्या गोष्टीवर बोलायचं नाही, कोण प्रतिनिधी होते कोण नव्हते ते येणाऱ्या कालखंडामध्ये तरोड्याची जनता त्यांना ते प्रत्युत्तर देईल, मी काय कुणाचं नाव घेणार नाही। मात्र जे काही ठराव हा झालेला हा ठराव चुकीचा आहे आणि माननीय आयुक्त महोदयांना 16.2चे अधिकार आहेत, त्यांनी ते अधिकार वापरून हा ठराव रद्द करावा माननीय आयुक्त महोदयांना विनंती केलेली आहे। त्या ठिकाणी छोट्या मुलांची शाळा आहे, मंदिर आहे त्या ठिकाणी आणि गावाचा फार मोठा 25-30 हजार लोकांचा त्या ठिकाणी सप्ताह होतो आणि त्या ठिकाणून ते गाड्या जाणं, अंतविधीच्या गाड्या जाणं हे चुकीचं आहे आणि रस्ता सुद्धा गावातून 9-10 फुटाचा रस्ता आहे, अपुरा रस्ता आहे, ट्रॉफिकचा विषय आहे आणि या ठिकाणी तरोडा नाक्याला सुशोभित जागा आहे, 5 एकर जागा आहे, त्या ठिकाणी माननीय आयुक्त महोदयांनी निर्णय घ्यावा। आम्ही त्यांच्या निर्णयाचं स्वागत करू, आम्ही त्यांचा या ठिकाणी कौतुकास्पद सत्कार करू आणि आज या ठिकाणी जर नाही मान्य झालं तर आम्हाला या ठिकाणी नाइलाजास्तव नांदेड वाघा महानगरपालिकेच्या या परिसरामध्ये आम्हाला चिता रचून पारंपरिक पद्धतीनं या ठिकाणी आम्हाला देहत्याग आंदोलन करावं लागेल, ही आम्हाला महापालिकेला आमची माननीय आयुक्त महोदयांना विनंती आहे। ती वेळ न येऊ देता आम्हाला हे न्याय द्यावा महापालिकेच्या माननीय आयुक्त महोदयांवर आमचा विश्वास आहे, ते करतील। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी, साथ जनतेची
भूमी महाराष्ट्राची.